नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ तुमच्याबरोबर जोडलो गेलेला आहे आणि तो आजचा विषय मात्र एक उत्तम पद्धतीने तुम्हाला आणि मला रोज येणाऱ्या अडचणींवरती मात करणार आहे. आजचा विचार हा तुम्हाला आणि मला सदैव पुढे नेणारा आणि प्रगतीकडे घेऊन जाणारा आहे. अर्थात रोजचे माझे व्हिडिओ त्याच विचारानं आणि त्याच प्रेरणेने मी तुमच्यासाठी बनवत आहे आणि बनवणारही आहे. तर मित्रांनो, आजचा विषय आहे स्टार्ट स्टॉप वर्तन. आता हे स्टार्ट स्टॉप वर्तन म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळा एखादी गोष्ट उत्साहाने सुरू करतो. हो, उत्साह कशामुळे आलेला असतो? काहीतरी तुम्हाला एक नवीन माहिती मिळालेली असते आणि त्या माहितीच्या अनुषंगाने तुमच्याकडे काहीतरी बऱ्यापैकी तुमचं स्वतःचं एक अशी कौशल्ययुक्त माहिती तिथे प्राप्त झालेली असते, की तुम्हाला असं वाटतं, की हे मी करू शकतो. किंवा तुम्हाला असं वाटतं, की हे मी केलं तर माझा या पद्धतीनं फायदा होऊ शकतो. म्हणजे आपण पटकन केवळ आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त व्हावी म्हणून, कारण का त्यामध्ये सहज शक्यता आहे अशी एक भावना निर्माण होणं आणि त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करायला सुरुवात करता. पण नक्की काय होतं माहिती आहे? काही दिवसानं ते तुम्ही सोडून देता. मग हा काय प्रकार आहे? म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप वर्तन हे तुमच्या आणि माझ्यामध्ये का निर्माण होतं? तर त्याला एकच कारण आहे. तुम्ही निश्चित मोठी स्वप्न पाहायला पाहिजेत, पण ती स्वप्नपूर्तीसाठी तुम्हाला काही गोष्टींची खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याची गरज आहे. पण काही दिवसातच आपण जेव्हा एखादी गोष्ट हातात घेतो आणि ती सोडून देतो, तर त्याला एकच कारण आहे, की आपण यावरती मात न करण्याच्या कौशल्याकडे कधीच जात नाही. म्हणजे या गोष्टीकडे आपण मात केली पाहिजे. या गोष्टीवरती आपण अभ्यास केला पाहिजे. म्हणून मुख्य आणि उत्तम जर काही त्याच्यामध्ये जर गोष्ट असेल समजण्याची, तर ती आहे स्पष्ट उद्दिष्ट नसणे. म्हणजे स्पष्ट उद्दिष्टांचा अभाव हा आपल्या एकंदरीत या कारणांना विशेष करून प्रोत्साहन देतो. म्हणजे स्टार्ट स्टॉप खऱ्या अर्थानं वर्तनाला. मग काय? तात्पुरच्या अडचणी तुम्हाला समजल्या पाहिजेत. बऱ्याच वेळा तुम्हाला अशा अडचणी येतात, की त्या टेम्पररी असतात. हो, मग ते काहीही असेल. व्यक्तिगत असेल, कौटुंबिक असेल, सामाजिक असेल आणि व्यावसायिक असेल. आणि जेव्हा तुम्हाला ते समजतं, मग आपण काय करतो, लागलीच परिणामांची खऱ्या अर्थानं अपेक्षा आपण ठेवली पाहिजे. म्हणजे आपण परिणाम हे पटकन मिळावेत, हा हा एक आपला उद्देश असतो. म्हणून आपण काय करतो, लगेच सुरुवात करू आणि लगेच मिळवू. पण जेव्हा अपेक्षित परिणाम आपल्याला दिसत नाहीत, तेव्हा होतं काय, आपलं मन निराश होतं आणि हो, आपण थोडे मागे हटतो. आणि हा स्वभाव मानवी स्वभाव आहे आणि कोणीही असेल तिथे, तर त्या पद्धतीने ते वर्तन करत असतं. तर मग हे वर्तन आपण थांबवायला काय केलं पाहिजे? हो, तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत पहा, तुम्ही किती गोष्टी सुरू केल्या आणि किती गोष्टी थांबवल्या. तर का? तर त्याला एकच कारण आहे. तुम्ही ना एकदम वेगानं जाण्याचा प्रयत्न करता. पण मी म्हणेन थोडी छोटीशी सुरुवात करा. लहान सुरुवात करा. स्मॉल स्टेप. स्टार्ट विथ अ स्मॉल स्टेप आणि पहा मग तुमचं मोठं ध्येय आहे ना, ते उत्तम पद्धतीने तुम्ही गाठू शकता. पण सुरुवात लहान असली पाहिजे आणि लहान पावलाने जेव्हा तुम्ही जाता, त्याची छोटं यश हळू प्राप्त करत तुम्ही आत्मविश्वास निर्माण करता आणि मित्रांनो, त्या आत्मविश्वासानं तुम्ही जे सुरू केलंय ते मिळवू शकता. तर काय मग स्टार्ट स्टॉप वर्तन बदलेल की नाही? आणखी एक गोष्ट आहे, की तुमचं उद्दिष्ट हे इतकं स्पष्ट ठेवा, की तुम्हाला काय साध्य करायचं आहे आणि ते स्पष्ट असलं, की बघा तुम्हाला अस्पष्ट ध्येयापासून मन तुमचं खऱ्या अर्थानं भटकणार. का? अस्पष्ट ध्येयामुळे आपलं मन भटकतं आणि आपण अस्पष्ट ध्येयापासून दूर जाणार. कारण आपल्याला स्पष्ट ध्येय कळलेलं आहे. त्यामुळे आपण विनाकारण टेम्पररी अशा काही घटना घडतात आणि मग आपल्याला वाटतं हे पण चांगलं आहे, ते करावं का? नाही. तुम्ही चेंज ओव्हर ताबडतोब नाही केला पाहिजे. तुमचं एकदम बदल असे कधीच नाही केले पाहिजे. जे ठरवलेलं आहे त्या अनुषंगाने तुम्ही काम केलं पाहिजे. मग सातत्यावर लक्ष केंद्रित करा. म्हणजे फोकस ऑन युअर कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि बऱ्याच वेळा आपण व्यक्तिगत जीवनामध्ये आणि परत सामाजिक, परत आपल्या कौटुंबिक आणि आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये हे घडतं मित्रांनो आणि त्यामुळे आपण रोज आपल्या एकंदरीत या जीवन प्रणाली जगत असतानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण काय करतो, आपण खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने काम करत नाही आणि म्हणून थोडंसं काम करतो आणि त्यामुळे काय होतं, की आपल्याला वाटतं, की आता पटकन यश मिळेल. परत थोडं काम करतो. पण एक लक्षात ठेवा, थोडं काम हे करून थांबायचं नसतं, तर हे थोडं काम करून
पुढं सरकायचं असतं आणि ते नियमित करायचं असतं आणि त्यामध्ये सातत्य ठेवायचं असतं. अडचणी स्वीकारा. येस, अडचणी कोणाला येणार नाही? तुम्हाला येणार, मला येणार, रोज येणार. कारण जीवनामध्ये तुम्हाला अप अँड डाऊन्स आल्याशिवाय मजाच नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयाची स्पंदनं अप अँड डाऊन होत नाही, तोपर्यंत तुमचं जगणंच खऱ्या अर्थानं काय होईल मग? तुमचं जर अप अँड डाऊन नाही झालं, तर यू आर फ्लॅट, यू आर डेड. नो, 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 नो. You have to be alive, then you have to have the challenges in your life, and that challenges तुम्ही सहजरित्या तुम्ही झेलू शकता, पेलू शकता. म्हणून येणाऱ्या प्रत्येक अडचणींना खऱ्या अर्थानं तुम्ही स्वीकारा आणि ते स्वीकारल्यानंतर न थांबता मात्र तुम्ही शिका आणि नवीन गोष्ट तुम्ही करायला लागा. स्वतःला तुम्ही जबाबदार ठरा. कारण तुम्ही कोणालाही ब्लेम करू नका. तुमच्या प्रगतीसाठी तुम्हीच जबाबदार आहात. इतर कोणीही जबाबदार नाहीये. म्हणून कोणत्याही कारणांना, कोणत्याही लोकांना कधीच दोष देऊ नका आयुष्यामध्ये. म्हणून प्रगती तुमची मोजा. हां, तुम्हाला कळलं पाहिजे, मी काल कुठे होतो, आज कुठे आहे, मी उद्या कुठे असणार आहे. हे सतत तुम्ही मोजमाप खऱ्या अर्थानं केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला सतत पुढे जाण्यासाठी एक मार्ग उत्तम पद्धतीने निर्माण होऊ शकतो. जर तुम्ही स्टार्ट आणि स्टॉप वर्तन बदलायचं असेल, तर हे तुम्हाला करावं लागेल. म्हणून मनाची तयारी करा. सगळ्यात महत्त्वाचं मेंटल डिसिप्लिन ठेवा आणि उत्साहावर नाही, तर शिस्तीवर काम करा. जेव्हा तुम्ही जितकी शिस्त पाळाल, तितकी तुम्हाला खऱ्या अर्थानं मदत होणार. उत्साह कधी कमी जास्त होत असतो, कारण शेवटी मन आहे आणि म्हणून शिस्त कायम ठेवा. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मी सांगेन, सुरुवात करणे म्हणजे खऱ्या अर्थानं ती सुरुवात आंतरिक विचारधारेनं आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने करणे आणि ते पूर्ण करणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, की तुम्ही आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये सदैव आपलं हे वर्तन जे आहे, स्टॉप आणि स्टार्ट हे थांबवलं गेलं पाहिजे आणि आपल्याला ही सवय बदलायची गरज आहे. तरच आपण सातत्याने, शिस्तबद्ध पद्धतीने आणि स्पष्ट भूमिका घेऊन आपलं जीवन प्रगतिमय करू शकतो आणि खऱ्या अर्थानं सर्व काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा. हो, तुम्ही एक चांगला पिता म्हणून, चांगली पत्नी म्हणून, चांगली आई म्हणून, चांगला भाऊ म्हणून, चांगला उद्योजक म्हणून, चांगला कर्मचारी म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं उत्तम पद्धतीने आपलं जीवन खऱ्या अर्थानं विकसित करू शकाल. काय मग? हा जो विचार आहे तो तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल. कारण मी एकच गोष्ट सांगितली, तुम्ही फक्त तपासा. सकाळपासून आतापर्यंत किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट करायचा प्रयत्न केला आणि तिथे तुम्ही थांबलात. बघा, तुम्हाला लक्षात येईल बऱ्याच गोष्टी तुम्ही करायचा प्रयत्न करता आणि तुम्ही सोडून देता. एखाद्याला पुस्तक वाचायचं ठरतो, तो पुस्तक घेऊन येतो आणि त्याला वाटतं की नाही आता मी पुस्तकं वाचेन. अरे पण मित्रा, तू पुस्तकं वाचलीस का? तू पुस्तकं वाच. तुम्ही रोज 2 पानं वाचा. 2च पानं वाचा आणि अख्खं पुस्तक तुमचं महिन्याभरात संपून जाईल. रोज झोपताना 2 पानं वाचा. पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही व्यायाम करता? हो. मग व्यायाम करता तर दररोज तो व्यायाम केला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला अर्धा तास नाही चालता येत, 20 मिनिटं चाला, 10 मिनिटं चाला, पण तुम्ही चाला. तर हे काय आहे, की स्टार्ट अँड स्टॉप वर्तनाला खऱ्या अर्थानं जर बंद करायचं असेल, तर ही गोष्ट तुम्हाला करावी लागेल. तर काय मग तुम्ही आज विचार करणार का? खऱ्या अर्थानं तुम्हाला बदलायचं आहे, खऱ्या अर्थानं तुम्हाला नवीन काही प्राप्त करायचं तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला एकच गोष्ट करावी लागेल, की तुम्हाला सर्वार्थानं जे तुम्हाला बनायचं आहे, ते बनण्यासाठी तुम्हाला बदल करावे लागतील. जे ठरवलेलं आहे, ते उत्तम पद्धतीने करण्यासाठी तुमच्या हातातच ती गुरुकिल्ली आहे आणि ती इतर कोणाकडे नाहीये. तेव्हा लक्षात ठेवा, स्टॉप आणि स्टार्ट आणि स्टार्ट आणि स्टॉप या घटनेमध्ये तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल, तर स्टॉप कधीच करू नका. कारण आहिस्ता-आहिस्ता, हळू-हळू तुम्ही पुढे जा आणि पुढे जात राहणार. त्यासाठी तुमचं मनोबल मात्र उत्तम असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही स्वतः मेंटल डिसिप्लिन असलं पाहिजे. काय मित्रांनो, आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल आणि तुम्हाला जर काही शंका असेल, काही अडचणी असतील, की तुमच्या या वर्तनावरती मात कशी करावी, तर नक्की संपर्क करा. माझा नंबर आहे 776-898-1355. पुन्हा एकदा सांगतो, माझा नंबर आहे 776-898-1355. मग काय मित्रांनो, पुन्हा भेटणार ना? अर्थात तुम्ही लाईक करतच असाल, सबस्क्राईब पण करत असाल आणि आपल्या मित्रांना तुम्ही शेअर करत असाल. अवश्य करा. कारण हे वस्तुस्थिती, वास्तव हे मी तुम्हाला रोज घेऊन येणार आहे. धन्यवाद मित्रांनो. तुम्ही आज पुन्हा माझा व्हिडिओ ऐकलात आणि ऐकत राहणार आहात. थँक यू.